समजा तुमच्या हाताला एक किरकोळ जखम झाली. ती जखम दाखवायला तुम्ही एका डॉक्टरांकडे गेलात. त्यानं असा उपचार केला की जखम बरी व्हायची दूरच राहिली, पण हात वेगळा काढावा लागेल की काय अशी वेळ आली. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकावं म्हणून गठीत झालेला जो बाठिया आयोग आहे तो सुद्धा अशाच प्रकारचा आहे. बाठिया आयोगाचं आज पोस्टमार्टम करूयात. नमस्कार, मी हर्षद शेजाळ. तुम्ही पाहताय बेल भंडार. वर्ष होतं 2021. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातल्या ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केलं. याच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात गेली. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय म्हणालं की ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठीचे पुरावे कुठे आहेत. बिना पुराव्याचं, बिना अभ्यासाचं सर्वोच्च न्यायालयात धडका मारणारं महाविकास आघाडी सरकार. ट्रिपल टेस्ट केलीच पाहिजे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाची होती. ती पूर्ण व्हावी म्हणून एक आयोग स्थापन करण्यात आला. त्याचं नाव होतं बाठिया आयोग. सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल फेल ठरलं होतं. ना इम्पेरिकल डेटा गोळा झाला, ना ट्रिपल टेस्ट झाली. राज्य मागासवर्गीय आयोगाची तर दैनाच उडाली होती. एका 10x10च्या खोलीत राज्य मागासवर्ग आयोग काम करत होता. त्यावेळी जो आयोग होता त्या सदस्यांना फिरण्यासाठी गाडीच्या डिझेलचाही खर्च सरकार करत नव्हतं असे आरोप राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य करत होते. त्यावेळच्या अर्थमंत्र्यांनी म्हणजे अजित पवारांनी राज्य मागासवर्गीय आयोगाला निधी दिला नाही. अजित पवारांबद्दल एक गोष्ट विशेष वाटते, ते महाविकास आघाडीत असोत किंवा महायुतीत असोत, कामाची पद्धत अजिबात बदलत नाहीत. अजित पवारांचं अँटी ओबीसी धोरण जैसे ते राहतं. ज्या वेळेला ते महाविकास आघाडी सोबत होते त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचा निधी ओबीसींचं राजकीय आरक्षण परत यावं यासाठी दिला नाही. आणि ज्यावेळी ते महायुतीत आले त्यावेळी सुद्धा महाज्योतीला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांनी दिलेली नाही. अशा एकूण परिस्थितीत ओबीसींसाठी जो आयोग बसवण्यात आला होता तो संजीवनीचं काम करेल अशी अपेक्षा होती. मात्र वास्तवात वेगळंच घडलं. 2021ला मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं जे आरक्षण होतं ते रद्द होतं. याच वर्षी ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होतं. यानंतर 2022ला बाठिया आयोग बसतो आणि 2023च्या मध्यानंतर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यावं यासाठीची मागणी सुरू होते. मराठा समाजाच्या ओबीसी करण्यासाठी मागणी करणाऱ्या अभ्यासकांना बाठिया आयोग खूप जास्त जवळचा वाटतो. कारण बाठियांनी ज्या शिफारसी केल्या होत्या, त्यांचे जे फाइंडिंग्स होते, त्यांचे जे निष्कर्ष होते, त्यांच्यामुळं ओबीसींचं खूप मोठं नुकसान भविष्यात होणार होतं. दोन 2021ला ओबीसींचं राजकीय आरक्षण जातं. याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात. अनेक पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यकाळ वाया जातो. मात्र या दरम्यान जो बाठिया आयोग बसला होता, ज्याने फक्त 3 महिने काम केलं होतं, त्यांचा जो रिपोर्ट आला तो रिपोर्ट डावलावा. बाठिया आयोगाच्या पूर्वी आरक्षणाची जशी परिस्थिती होती त्याच पद्धतीनं निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं महायुती सरकारला दिला. ज्या कामासाठी बाठिया आयोग बसवला होता ते काम बाठिया आयोगाकडून झालं नाही. सर्वोच्च न्यायालयानं बाठिया आयोग धुडकावून लागला आणि मोठी चिरफाडी आयोगाची केली होती. त्याबद्दल आता सविस्तर आपण बोलणार आहोत. ओबीसी आरक्षण देताना एक नियम पाळला जातो. तो नियम असा आहे की ओबीसींची लोकसंख्या जितकी त्याच्या निम्म आरक्षण. म्हणजे ओबीसींची लोकसंख्या 54% आहे हे 1931च्या जनगणनेत मान्य झाले. मात्र हा बाठिया आयोग सांगतो की ओबीसींची लोकसंख्या महाराष्ट्रात फक्त 37% आहे. ओबीसींची जी राजकीय समजूत आहे की आम्ही संख्येनं जास्त आहे, आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवू शकतो, ते डॅमेज करण्याचा प्रयत्न यातून स्पष्ट होतो. बाठिया आयोगानं हा आकडा काढताना कशा प्रकारचा अभ्यास केला हे सांगायला लागलो तर तुम्हाला प्रचंड हसायला येईल.
बाठी आयोगानं आडनावाच्या आधारे अमुक एका माणसाची जात काय असेल हे निश्चित केलं. बाठी आयोगानं मतदार याद्या घेतल्या आणि या मतदार याद्यांमध्ये आडनावं चेक केली आणि प्रत्येक आडनावानुसार त्यांना जे वाटलं ती जात नोंदवली गेली. आत्ताच्या काळात आडनावावरून जात निश्चित करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ओबीसी आणि मराठा समाजात आडनावाचं प्रचंड जास्त साम्य आहे. उदाहरणार्थ धनगर समाज. धनगर समाजामध्ये पवार, गायकवाड, मोरे, भोसले ही आडनावं येतात. या आडनावाचा आधार घेऊन कुणालाही मराठा ठरवणं सहज सोपं आहे. त्याच्यामुळंच ओबीसींची टक्केवारी ही कमी करून सांगण्यात येते. जर हाच प्रघात रूढ झाला तर ओबीसींचं आरक्षण सुद्धा 27% कमी करत 18.5% म्हणजे जवळपास 10% तूट घडवून आणणं राजकर्त्यांना सहज शक्य होऊ शकतं. बाठी आयोगानं ओबीसींची लोकसंख्या 37% आहे हे सांगितलं. मात्र ओबीसींना 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत द्या अशी शिफारसी केली. म्हणजे ओबीसींची लोकसंख्या जितकी आहे त्याचं निम्म आरक्षण द्यावं हा जो नियम आहे तो नियम बाठी आयोगानं डावलला. आता नियम डावलून एखादी शिफारस होते त्यावेळेला ती गोष्ट एक्झिक्यूट होतच नाही हे सुद्धा बाठी आयोगांना माहिती होतं. बाठी आयोगाच्या अभ्यासावर बोलताना कायदेशीर सल्लागार वकील प्रदीप जयसिंग सांगतात की बाठी आयोगाच्या कार्यपद्धतीत मोठा घोळ होता. बाठी आयोगानं प्रत्यक्ष सर्वेक्षण केलेलं नाही. म्हणजेच ते प्रत्यक्ष मैदानावर उतरले नाहीत. गावखेड्यात, गल्ली बोळात, वाड्या वस्त्यांवरती ते पोहोचलेले नाहीत. फक्त मतदार याद्यांचा आधार घेत त्यांनी हा आकडा काढलाय. संख्याकी विभागाचे प्राध्यापक ओम प्रकाश जाधव यांनी या आयोगाच्या सर्वेक्षणावरती सॅम्पल्सवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले. म्हणजे उदाहरणार्थ पवारांचं राजकारण विकासाभिमुख आहे का असा प्रश्न घेऊन जर फक्त बारामतीतच जर सर्वेक्षण झालं तर बऱ्यापैकी लोक विकासाचा थेट हिस्सेदार असल्यामुळं पवारांचं राजकारण विकासाभिमुख असल्याचं सांगू शकतात. मात्र हेच सॅम्पल जर वाढवत पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात, विदर्भात, कोकणात नेलं तर कदाचित लोकांची मतं वेगळी येऊ शकतात. एखाद्या विशिष्ट प्रकारचा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढायचा असेल तर सॅम्पल साईज पूर्वग्रह दूषित नजरेतून निश्चित केली जाते आणि त्याच्याच पद्धतीचा अभ्यास पुढे आणला जातो. इतक्या त्रुटींनी भरलेला बाठी आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आला. हा अहवाल स्वीकारताना सर्वोच्च न्यायालयानं बाठी आयोगाची पिसं काढली होती. सर्वोच्च न्यायालय म्हणालं की हा आयोग आम्ही फक्त कार्यपद्धती लक्षात घेऊन स्वीकारत आहोत. या आयोगाच्या अहवालाची गुणवत्ता ध्यानात घेऊन आम्ही हा अहवाल स्वीकारत नाही आहोत. ओबीसींना परत राजकीय आरक्षण मिळण्यासाठी ज्या पद्धतीचं सर्वेक्षण झालं पाहिजे, ज्या पद्धतीचा अभ्यास झाला पाहिजे ती पद्धत बाठी आयोगानं वापरली होती. पण ती पद्धत गुणवत्तेला धरून नाही. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाच्या अभ्यासाचा प्रचंड मोठा विरोध केला होता. भाजप आपला DNA ओबीसी असल्याचं वारंवार सांगते. मात्र एक विशेष बाब घडली. ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अहवाल स्वीकारला. याच आयोगानं पुढे एक मोठी गोम केली की ओबीसींची संख्या ज्या ज्या भागात जशी जास्त आहे तिथल्या जिल्हा परिषद निवडणुका, मनपा निवडणुकात ओबीसींचं आरक्षणात बदल व्हावेत. म्हणजे अशी परिस्थिती बनली की एखाद्या ठिकाणी आदिवासी बहुलता असेल, दलित बहुलता असेल किंवा ओपन जास्त असतील, ओबीसींचं राजकीय आरक्षण हे 27%वरनं 0% सुद्धा होऊ शकतं. यातली एकूण गोम काय आहे, त्यातल्या टेक्निकॅलिटीज काय आहेत हे उलगडूयात पुढच्या भागात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ इंस्टा, फेसबुकवरती बघताय तर लाईक, शेअर करा. यूट्यूबवरती बघताय तर सबस्क्राईब नक्की करा.